यानंतर आपण पाहणार आहोत शिवाजी बोतीकर या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत। तर भारतातील सर्वात मोठी केंद्रशासित प्रदेश आणि भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश याच्या काही ट्रिक्स येतात की तुम्हाला माहीत करून घ्यायचे। परीक्षेमध्ये काही विचारलं जाऊ शकते, त्यामुळे मुलांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। तर हा भाग लडाखचा आहे, इथं जम्मू काश्मीर आणि हा लडाख। तर सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश पाहूया। केंद्रशासित प्रदेश, ज्या ठिकाणी केंद्राचं जास्तीत जास्त वर्चस्व असतं किंवा केंद्रातर्फे सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे या ठिकाणी राज्यकारभार पाहिला जातो, ते सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश। त्याचे ट्रिक्स ल का ओ म्हणजे ल म्हणजे लडाख 1 नंबर, 2 नंबर आणि 3रा क्रमांक। का म्हणजे काश्मीर आणि अ म्हणजे अंदमान निकोबार, याला 3रा क्रमांक आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत। क्षेत्रफळ लडाख 1 नंबर, 2 नंबर जम्मू आणि काश्मीर आणि अ म्हणजे अंदमान निकोबार बेटे। हे 3 जे आहेत ते क्रमांक 1, 2 आणि 3 म्हणून गणली जातात। त्याच्यानंतर पाहूया आपणास मोठी केंद्रशासित प्रदेश। आपण पाहूया लहान केंद्रशासित प्रदेश। भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश पाहूया आपण। ल म्हणजे लक्षद्वीप 1 नंबर आहे। चंद म्हणजे चंदीगड, हा भाग येतो चंदीगड। क्रमांक 2रा आहे चंदीगडचा आणि 3रा पुदुचेरी हा भाग येतो या ठिकाणचा पुदुचेरी। क्रमांक 3 1, 2 आणि 3 म्हणजे सर्वात लहान आणि सर्वात मोठी केंद्रशासित प्रदेश आपण या ठिकाणी पाहिलं। प्रश्नामध्ये काही विचारलं जाऊ शकतं। उदाहरणार्थ सर्वात मोठा म्हटलं तर आपला लडाख सांगता येतो आणि सर्वात लहान म्हणलं तर हा 1 नंबरचा जो आहे तो लक्षद्वीप सांगता येतो। म्हणून आपल्याला क्षेत्रफळानं सर्वात मोठी आणि क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेली केंद्रशासित प्रदेश आपण थोडक्यामध्ये पाहिले। पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।